आपलं बांधकाम झालं, अनधिकृत बांधकाम, पाण्याची समस्या आणि सगळ्यात जास्त ज्याविषयी लोकल ट्रेनपासून अगदी कॉर्पोरेट ऑफिसेसपर्यंत चर्चा असते ती म्हणजे ट्रॅफिक. म्हणजे घोडबंदरमध्ये राहणारा माणूस याच्याकडे असं बघितलं जातं जसं पूर्वी वसई विरारवरनं फोर्टला जाणारी माणसं होती तसं त्यांच्याकडे बघितलं जातं की जेवढा वेळ त्यांना त्यांच्या ऑफिसवरनं ठाणा स्टेशनला यायला लागतो तेवढा किंवा त्यापेक्षा दुप्पट वेळ त्यांना ठाण्यापासून त्यांच्या घरी जायला लागतो. आणि ही जी सगळी समस्या आहे ही वाहतुकीचं नियोजन किंवा कधीही कुठेही रस्त्यांची बांधकामं करणं आणि त्याविषयीचं सुसूत्रता नसणं आणि याविषयी पण आपण नेहमी बोलत असतात. तर त्या प्रश्नाविषयी आपलं काय मत आहे किंवा आपण साधारणपणे त्याच्यावरच्या उपाययोजना पण मी नेहमी मांडत असतो. असतो. त्याच्याकरता प्रशासन आणि संबंधितांच्या बरोबर चर्चा करत असतो. लोकांचं माझं त्रिसूत्री आहे, लोकसहभाग, लोकचळवळ, लोककल्याण. पब्लिक पार्टिसिपेशन डेमोक्रेसीमध्ये असलंच पाहिजे. जेवढं पब्लिक पार्टिसिपेशन राहील त्याच्यातून मुवमेंट निर्माण होईल. आणि माझा स्वतःचा अनुभव आहे की पब्लिक पार्टिसिपेशनने मोठं म्हणजे जे अवघड कामं देखील आपल्याला यश मिळालेलं आहे. प्रदूषित कारखाने देखील या शहरामध्ये प्रदूषण करणारे कारखाने हलवणं अवघड काम असतं. पण लोक आंदोलनाच्या माध्यमातून 2 कारखाने मला हलवण्यामध्ये मला यश मिळालं. तर त्याच्यामुळे या वाहतुकीची जी समस्या आहे ही आज म्हणजे दुसऱ्या याने दर महिन्याला दर 2 महिन्याला मी मीटिंग घेत असतो. लोक, ट्रॅफिक, RTO, महापालिका सगळ्यांना. पण आज परिस्थिती अशी आहे की एकीकडे पॉप्युलेशन वाढते, इमारती वाढते, रस्ते कितीही वाढवले तरी ते वाढू शकत नाहीत, रुंदीकरण करू शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. आज या शहरामध्ये 8,31,000 वाहने म्हणजे 25 लाख लोकसंख्या, 8,31,000 वाहनं. रिक्षांना बेशुमार परमिट दिलेली आहे. काही बेकायदेशीर रिक्षा चालतात, परमिट संपलं तरी चालतात आणि काही अशा पद्धतीने अवैधपणे चालतात. त्याच्यामुळे रिक्षांची संख्या देखील इतकी मोठी आहे की त्यांना पार्किंगला जागा नाही आणि त्याच्यामुळे त्या रिक्षाच्या माध्यमातून देखील वाहतूक कोंडी. आपण जे म्हणालात की नाशिकहून येणारा माणूस हा भिवंडीच्या बायपासपर्यंत सुखाने येतो आणि त्याच्यानंतर त्याला जास्ती वेळ लागतो. तिथून 1.5 तासात आला तर पुढचा 1.5 तास त्याला ठाण्यापर्यंत. चारी बाजूने ही कोंडी. मेट्रो आम्ही काढतोय त्याचा आम्हाला निश्चित पाहिजे उपाययोजना निश्चितपणे. बघा 2014ला जेव्हा मोदीजी आले त्यांनी देशभरामध्ये आणि गडकरी साहेबांनी रस्ते आणि पुलाच्या माध्यमातून हे ठाण्याला आज मुंबई ठाण्याला जर कोणी कोंडी मुक्त करण्यामध्ये मदत केली असेल तर ही कोंडी तर 10 वर्षापूर्वीच झाली. ज्यावेळेला युतीचं सरकार होतं त्यावेळेला 55 पूल जे आहे ते गडकरी साहेबांनी बांधले. युतीजींनी बांधले. 55 पूल म्हणजे कमी नाही आणि त्याच्यामुळे आज आम्हाला हे बघायला मिळतं. चंद्रशेखर ज्यावेळेला या शहराचे कमिशनर होते त्यांनी ठोकून रस्ता रुंदीकरण केलं. मी स्वतः आमच्या पक्षाच्या बरोबर राहून त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांनी रुंदीकरण केलं. म्हणून आज आम्ही नंतर आम्हाला स्टेशन ते घोडबंदर देखील 4 तास लागले अशी परिस्थिती निर्माण. आणि त्याच्यामुळे हा फार गंभीर विषय आहे. त्याच्याकरता उपाय पण आपल्याला करावे लागतील. नुसतंच आपण गंभीर आहे त्याकरता RTO मधल्या लोकांची संख्या वाढवायला लागेल. ट्रॅफिकमध्ये आता ट्रॅफिक वॉर्डन ठेवलेले आहे. काही सेल्फ डिसिप्लिन पाळायला लागेल. इमारतींना देखील जे आता महापालिकेने कंपल्शन केलेलं आहे पार्किंगचं ते करायला लागेल. रिक्षावर आळा बसवण्याकरता RTOचे लोक जर तिथे उभे केले तर ते RTOलाच जास्ती घाबरतात. हे आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे आणि त्यामुळे त्याची एक नियोजन करायला लागेल. मेट्रो सुरू झाली तर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू झाला तर त्या दृष्टीने देखील आम्ही पाठपुरावा केल्यामुळे आता परिवहनच्या सेवेमध्ये इलेक्ट्रिक बसेस 250 इलेक्ट्रिक बसेस नवीन की ज्याचा फार मोठा वाहनं कमी करणं वाहतूक कोंडीच्या
आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर होणार. त्यामुळे मेट्रो, पब्लिक ट्रान्सपोर्ट, डिसिप्लिन आणि कडक उपाययोजना. नुसतं हेल्मेट का घातलं नाही म्हणून तिथे 5-10 पोलिसांनी पावत्या पाडलं, ठीक आहे, एका यांच्यापर्यंत ते कायद्याचं पालन करायला पाहिजे. त्याने काही प्रश्न सुटणार नाही. ते कॉमन माणसाला आपलं तुम्ही, परंतु जिथे अवैधपणे बार असतील, हुक्का पार्लर असेल, कुठे काय कुठे त्या ठिकाणी गाड्या उभ्या असतील त्याला तुम्ही कारवाई करणार नाही. ते दुट्टपी धोरण पण आपल्याला त्याच्यावर पण आळा बसवायला लागेल. पण त्याच्या पाठीमागे उपाययोजनाचे, आता हा जो कोपरी पूल आहे, म्हणजे मी माझा मोठेपणा सांगत नाही, परंतु मला त्यावेळेला लक्षात आलं की हा ज्यावेळेला कापूरबावडीचा ब्रिज तयार होतोय, तर तिथून ज्यावेळेला हे घोडबंदरची वाहनं येतील ती इकडे येऊन अडकणार. त्या ठिकाणी एकदमच नॅरो होता कोपरी पूल जो आहे. आपल्याला माहिती करताना सांगतो की 25 वर्षापूर्वी हा PWD करणार होती. त्याचा खर्च 9 कोटी रुपये फक्त येणार होता, परंतु आज त्याचा 250 कोटीवर गेला. ते सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 2011ला हे लक्षात आलं, अरे हा कोकणीचं रुद्धीकरण होणार होतं, त्याचं काय राहिलं. मी त्या इंजिनियरला घेऊन तिथे साईटवर जाऊन जेव्हा सुरू केलं, आता 2014ला सुदैव, आणि देवेंद्रजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि मी त्यांना साहेबांना, आणि मी आमदार झालो. त्यावेळेला आधी मी काही आमदार नव्हतो, परंतु मी आमदार झालो. मी त्यांना सांगितलं की साहेब इथे मारामाऱ्या होतील, एवढी कोंडी होणार आहे, कारण एवढा तो नॅरो आहे आणि याच्यामधनं बाहेर काढत असेल तर हे PWD के बस की बात नाही आहे. ही MMR DNAच करणं गरजेचं आहे की जे आर्थिक पुरवठा करणे, कारण रेल्वे त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. आणि तो कोपरी पूल आज जो बघितला, मला तर इतकं समाधान वाटतं की त्या ठिकाणी 8 लेनचा केला आणि पहिलं 100 कोटी रुपये एका पहिल्या मीटिंगमध्ये मागणी केल्यावर देवेंद्रजींनी मंजूर केले. तेच अध्यक्ष MMRDAचे पण होते मुख्यमंत्री म्हणून, आणि त्यांनी मंजूर केले आणि त्या कामाला गती मिळाली आणि तो आज आपल्याला 8 लेनचा. तर असे निरनिराळे उपाय दूर लावी आणि त्याचं एक व्हिजन की पुढचं 25 वर्षानंतर काय होणार आहे, हे केलं तर ही वाहतूक कोंडीवर मात करता येईल. तशी एकीकडे लोकसंख्या आणि माणसं वाढत जातील, 8.5 लाख वाहन हा लक्षात ठेवण्यासारखा आकडा आहे. आणि प्रत्येक घरामध्ये एकाचं 2 वाहन चांगलं आहे, आपण ते काही चुकवू शकत नाही, पण त्याची चलनवलन करण्याची देखील व्यवस्था ही निर्माण करणं, त्याच्या पाठीमागे देखील आपण लागलं पाहिजे आणि त्याच्या संबंधामध्ये देखील जागृती देखील करावी. म्हणजे आपण कोपरी पुलाचं म्हणलं, पण मेट्रोचंही काम इतक्या जोरात चालू आहे की मला वाटतं हे जे 2014 साली जे विजन ठेवलेलं होतं ते आता हळूहळू म्हणतो ना प्रत्यक्षात येताना दिसत आहे. आणि नक्कीच या गोष्टीमुळे ठाणेकरांची जी वाहतुकीची समस्या आहे किंवा जी कोंडी होते वाहतुकीची ती हळूहळू सुलभ होईल. त्याच्यात अजून एक मला सांगायचं राहिलं की या सगळ्या जिल्ह्याला आहे ना खाडीने घेरलेलं आहे आणि त्याच्यामुळे जलवाहतूक जो आहे हा देखील प्रायोरिटीने केंद्र सरकारने, मोदी सरकारने आणि फडणवीस सरकारने त्यावेळेला जो निर्णय केला त्याच्याकरता फार मोठी आर्थिक त्या ठिकाणी नियोजन केलं. त्याच्यामुळे कालांतराने ही स्थिती जलवाहतूक देखील सुरू होणार. निरनिराळे MA म्हणजे हे लोक सगळे भाग्यविधाते या एरियाचे. मी नेहमी बोलतो की गडकरी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे लोक, आणि आताच देखील शिंदेच्या मुख्यमंत्री म्हणून हे सरकार आहे की यांनी हजारो कोटी रुपये सगळ्या 5 कोटी लोक जे राहत आहेत त्याकरता या योजना करण्याकरता निरनिराळे, जसं हा महामार्ग निर्माण केला नागपूरपर्यंतचा समृद्धी महामार्ग, तसं इकडे बोरिवलीला जायला पण 20 मिनिटांमध्ये बायपास निरनिराळे मार्ग केले जात आहेत तसे. त्यामुळे ही सरकार आमची आल्यामुळे याच्यावर मात करण्याची देखील प्रक्रिया सुरू झाली
आणि ही जलवाहतुकीमुळे देखील ही वाहतूक कोंडीला अटल सेतू हे तर खूप मोठं फार मोठी देण आहे, फार मोठी देण आहे. आणि पुढच्या जवळजवळ जेवढे पिढ्या येतील त्या सरकारचं ऋणात राहतील. ऋणात. तो तशा प्रकारचा एक आपण प्रकल्प लोकार्पण करून झालेला आहे. आणि जे आपण म्हणतो ना की मतं मागताना आपल्याला आश्वासनं दिली जातात, पण इथे हे दिसतंय की ही फक्त आश्वासनं नाही ही आहेत, पूर्ती केली विकसित भारताच्या दृष्टीने टाकलेलं हे पाऊल आहे. फार मोठं पाऊल आहे. आणि त्यामुळे हा MMR विजन जो आहे ते अशाच आमच्याच सरकारच्या हातामध्ये जर सुरक्षित राहू शकतं, सुविधायुक्त राहू शकतं आणि योग्य दिशेने त्याची डेव्हलपमेंट जी आहे ती योग्य वेळेच्या वेळी होऊ शकते. आता आपण थोडं राजकीय प्रश्नांकडे बोलू. आणि एकच प्रश्न, सध्या सगळी जी विरोधी पक्ष आहेत, विरोधी पक्षातली मंडळी आहे, ही संविधान बचाव, पत्रकारांचे हक्क, पत्रकारितेची गळचेपी, या सगळ्या वल्गना करतायत एका अर्थाने आपण म्हणूया. आणि संविधान वाचवा, हुकुमशाही येईल आणि अशा पद्धतीचं एक काहीतरी विद्रूप चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्याबद्दल मला तुमच्याकडनं नक्कीच ऐकायला आवडेल. नाही, खरं म्हणजे हा त्यांचा नरेटिव्ह आहे. हां, जे त्यांनी केलं ते आता ते आम्हाला विचारतात. म्हणजे 1975 सालापासूनचा जर इतिहास घेतला तर यांना दरवाजात पण उभं करायला नको जनतेने, अशा प्रकारची अवस्था आहे. बरोबर. 1975 साली यांनी आणीबाणी आणली, इमर्जन्सी आणली. आणि या आणीबाणी आणली कोणी? काँग्रेसच होतं त्यावेळेला. हे एक छत्री चाललं होतं, गांधी परिवार अजूनही आहे. आणि यांना सपोर्टिंगला कोण होतं? त्यांना जाणता राजा आणि काय काय उपमा आहे असे शरदचंद्र पवार साहेब, या देशाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते. आणि हीच माणसं, म्हणजे मी जे म्हणतोय की नरेटिव्ह, ही संविधान याच्यावर दुसरा काही मुद्दा नाही. ज्या मोदीजींनी प्रधानमंत्री पदामध्ये निवडून गेल्यानंतर प्रधानमंत्रीपदी बसल्यावर संसदेत जाताना संसदेच्या पायरीला नतमस्तक ज्या मोदी झाले आणि संसदेत गेल्यानंतर जनतेला त्यांनी सांगितलं की ह्या संविधान ही माझी भगवद्गीता आहे. आता म्हणजे एकीकडे मोदीजी म्हणतात ही माझी भगवद्गीता आहे आणि यांचा नरेटिव्ह संविधान हे लोक बदलणार, यांना 400 जागा याच्याकरता पाहिजे. अरे तुम्ही काय करणार ते सांगा ना. हा 400 जागा हे लोक देणार आहे. मोदीजी आहे तो सब कुछ मुमकिन आहे. त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे म्हणून तर लोक मतदान करतात. आणि त्याच्यामुळे संविधानामध्ये जर कोणी तोडफोड केली असेल तर काँग्रेसने केली, नाही तर आणीबाणी आली नसती. लाखो लोक जे निष्पाप होते, निरपराध होते, ते जेलमध्ये गेले असते. हे कोणी दरोडेखोर नव्हते. हे चांगलं काम करणारे संघटनाचे निर्णय राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्यांनी बंद करून टाकलं. आणि त्याच्यामुळे ते संविधानाचं नुकसान यांनी केलं, संविधानाचा अपमान यांनी केला. त्याच्यानंतर संविधानाच्या दृष्टीने संविधानकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील हरवण्याचं काम यांनीच केलं. आणि हेच आता लोकांना सांगत सुटलेले आहे की ही लोक मोदी सरकार जे आहेत किंवा भारतीय जनता पार्टी आहे जी, की आता महायुतीचे लोक हे संविधान तोडायला निघालेले आहेत. आणि त्याच्यामुळे हा भ्रम आहे. अशी एक असं म्हटलं जातं की तुम्ही जर कन्व्हिन्स करू शकत नसाल, कारण की करूच शकत नाही, काही यांनी काही केलं नाहीये, त्यांना सांगण्यासारखं काही नाहीये. आणि त्याच्यामुळे त्यांनी की ज्यांनी 370 कलमला विरोध केला, ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचेही इथले नेते बसतात. उभाठा गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे तेही बसतात, की ज्यांनी हे सगळं, म्हणजे ज्या मुद्द्यावर उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला युतीमध्ये मोदींच्या नावावर आणि हे सगळे मुद्दे घेऊन यांचे लोक निवडून आले, तेच लोक आता हे संविधान अमुक तमुक. आणि त्याच्यामुळे संविधानाची सर्वात सुरक्षित
जर कोणाच्या हातात असेल, संविधान सुरक्षित तर देश सुरक्षित, ते आदरणीय नरेंद्र मोदीजींच्याच हातात सुरक्षित आहे. संविधानाप्रमाणे चालण्याची, काम करण्याची ताकद त्यांच्यामध्येच आहे. आणि 10 वर्षात एकही यांच्याकडे उदाहरण सुद्धा नाहीये की बाबा कुठे काही संविधानामध्ये काही गडबड केली आहे का. आणि त्याच्या आधीच बघा. आणि म्हणून मी 75 साली जी मॅडम इंदिरा गांधीने आणीबाणी आणली आणि हे यांनी हुकुमशाही आणली. आणि आता हे उलट बोलत आहे, लोकांचा याच्यावर काही काळीचे विश्वास नाही. आता शेवटाकडे येताना, कारण नेहमी तुमच्यासारखा द्रष्टा नेता लाभणं हे ठाण्याचं भाग्य आहे. आणि या तुमच्या संपूर्ण प्रवासामध्ये दरवेळेला किंवा आजच्या या आपल्या संभाषणामध्ये बऱ्याचदा मी ऐकलंय की विजन असणं फार महत्वाचं असतं. ठाणे शहराचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेतली. आता ठाणं हे सगळ्याच बाबतीत समृद्ध होत. IT कंपन्या आलेल्या आहेत. तसं असलं तरी आपण ठाण्याची कला, ठाण्याचं जे लोकजीवन आहे याच्यापासून दूर गेलेलं नाही. तर त्यालाही अजून समृद्ध करण्याचा, त्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्यांनाही कसं सहभागी करून घेता येईल हा सगळा प्रयत्न करतोय. तर येत्या पुढच्या वर्षांमध्ये किंवा येणाऱ्या कालखंडामध्ये ठाण्यासाठी आपलं विजन काय ते मला जाणून. निश्चितपणे, कारण एक ठाण्यावर प्रेम करणार, ठाण्याचं नाव जगामध्ये जाण्याकरता एक जे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारा असा मी या मातीतला कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे मी जेव्हा 14ला निवडून आलो त्यावेळेला एका बाजूला हे शहर सांस्कृतिक आहे, ऐतिहासिक आहे, या शहराला एक आगळं वेगळं महत्व आहे, याची भौगोलिक स्थिती देखील एक आगळी वेगळी आहे. तर त्या दृष्टीने या शहराची वाटचाल जी आहे, वाढ झाली पाहिजे, इथला माणूस समृद्ध झाला पाहिजे. तर हे शहरामध्ये 102 तलाव, हे तलावांचं शहर बनवलं. या शहराला पहिली देशातली रेल्वे जर कुठे आली असेल तर बोरी बंदर ते ठाणे ही पहिली आहे. त्यामुळे या शहराला वेगवेगळं महत्व आहे. म्हणजे ऐतिहासिक पण महत्व आहे आणि सांस्कृतिक तर आहे. म्हणजे आता तर मी नेहमी सांगतो की महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी जी आहे ती आता बदललेली आहे, ती आता ठाणे झालेली आहे. कारण की इकडे या चळवळीतले सांस्कृतिक क्षेत्रातले काम करणारे नुसते लोक आहेत म्हणून नाही, तर खऱ्या अर्थाने इथे संस्कृतीची जपणूक केली जाते आणि ती पुढच्या काळामध्ये झाली पाहिजे. आणि म्हणून माझं व्हिजन जे आहे ते एकीकडे ज्यावेळेला ही शहर वाढतंय त्यावेळेला त्याच्या इतिहासाच्या पाऊलखुणांची देखील जपणूक आम्ही केली पाहिजे. या शहराचं महत्व आणि महात्म्य हे लोकांना कायम पुढच्या पिढ्यांना देखील लक्षात राहायला पाहिजे की आपण ज्या शहरामध्ये राहतो त्याला पाठीमागे काय इतिहास आहे. त्यामुळे जे जे ऐतिहासिक काही आपला ठेवा आहे त्याची जपणूक ती करण्याचं मी आता आधीपासून सुरुवात केलेलीच आहे. की रेल्वेचं इंजिन जे आहे, पहिलं रेल्वे जेव्हा आली तर ते आता आपण रेल्वे स्टेशनच्या समोर आणून ठेवलेलं आहे की पुढच्या पिढ्यांना ते कळेल हे पहिली रेल्वे. टाऊन हॉलची आपण नूतनीकरण केलं. त्याच्यानंतर अशोक स्तंभ ठाण्यामध्ये होता. स्वातंत्र्य सैनिकांनी इथल्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच 3 वर्षामध्ये हा अशोक स्तंभ लोकवर्गणीमधनं उभा केला. त्याला ऐतिहासिक महत्व आहे. आणि तो अशोक स्तंभ 28 वर्षापूर्वी ट्रकच्या धडकेने पडला, तो तसाच राहिला. पण एक ठाणेकर म्हणून आमदार झाल्यावर मी याची निर्मिती केली आणि अशोक स्तंभ पुन्हा उभारला, कारण तो ऐतिहासिक ठेवा आहे. तसं हा किल्ला जो आहे ठाण्याला, आता जो जेल आहे ज्याला म्हणतात, तो पोर्तुगीजांचा किल्ला आहे. पोर्तुगीजांनी त्या काळामध्ये बांधला आणि त्यावेळेला ठाण्याची लोकसंख्या अत्यंत तुटपुंजी होती, 9,000 लोकसंख्या होती. आणि प्रत्येक कुटुंबामधला एक माणूस त्यांनी त्या किल्ल्यामध्ये ठेवला होता, ओलीस. पोर्तुगीजांसारखी क्रूर राज्यकर्ते नव्हते, इतके परिस्थिती होती. आणि तो किल्ला जो आहे तो मराठ्यांनी मुक्त केला त्यावेळेला. त्याला सुद्धा इतकी वर्ष झाली. त्याचं जेलमध्ये रूपांतर नंतर ब्रिटिशांनी केलं. अनेक क्रांतिकारक जे आहेत ते त्या जेलमध्ये जे आहे ते त्यांना फाशी झाली. 3 क्रांतिकारकांना शेवटची फाशी झाली, त्याच्यानंतर कुठलीही फाशी झाली. स्वातंत्र्यवीर देखील एक रात्र त्या ठिकाणी होते.
आणि तिकडून त्यांना त्या भागातनं अंदमानला नेण्यात आलं. वासुदेव बळवंत फडकेंची देखील त्या जेलशी जोडलेलं आहे. त्याच्यामुळे अनेक ऐतिहासिक, तर त्याचं स्मारक करण्याचं काम आता आम्ही सुरू केलं आहे. ते देखील माझं विचार आहे की एकीकडे हे चालू असताना या शहरामध्ये जैवविविध प्रकल्प देखील गरजेचा आहे. आणि ते देखील माझं विजन आहे की 5 हेक्टर जमीन आम्ही राखून ठेवलेली आणि ती सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा बायोडायव्हर्सिटी पार्क निर्माण केला तर त्या ठिकाणी आमच्या या सगळ्या भागामधले विद्यार्थी जातील आणि खगोलशास्त्र जाणकार जे आहेत त्यांची दुर्बीण देखील त्या ठिकाणी बसवली तर या मुलांना एका बाजूला या बायोडायव्हर्सिटी पार्कचा उपयोग होईल आणि दुसरं त्या ठिकाणी त्या खगोलचं होईल. ते देखील काम जे आहे ते पुढच्या काळामध्ये पूर्ण करण्याचं आमचं विजन आहे. या शहरामध्ये हे जे खाडी किनारे आहेत ते अधिक मोठ्या प्रमाणामध्ये, शेवटी लोकसंख्या आली, हे काही लॉजिंग बोर्डिंग नाही शहर, हे सांस्कृतिक शहर आहे. त्यामुळे इथल्या आमच्या मुलांना इथे जसं एज्युकेशन हब झाला पाहिजे. आज ठाण्याचा मुलगा हायर एज्युकेशनला त्याला मुंबईला जायला लागतं, महाराष्ट्रात निरनिराळ्या युनिव्हर्सिटीत जायला. जसं आमच्या इथे स्टेडियम आहे ते आता आम्ही रणजी ट्रॉफी आणि IPLच्या दर्जाचं स्टेडियम उपलब्ध केलं आहे. जसं थिएटर्स आहेत तर तसं या ठिकाणी एज्युकेशन हब झाला. इथल्या मुलाला ज्युनियर KG पासून ते उच्च शिक्षण म्हणजे मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर सर्व प्रकारचं, इकडे अशी कुठलीही फॅकल्टी नाही अशी त्या होता कामाने असं एज्युकेशन हब करता जागा ती झाली. आत्ताच नुकतंच विकासकाच्या माध्यमातून महापालिकेने त्या ठिकाणी जो पार्क निर्माण केला सेंट्रल पार्क, त्याला मीच आग्रहाने सांगितलं की तो नमो सेंट्रल पार्क करा, कारण तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनवलेला आहे. त्याची देखभाल नीटपणे झाली पाहिजे हे देखील माझं विजन आहे. कारण अनुभव असा आहे की एखादं मोठी वास्तू आणि एखादं काम करतो आपण, पण त्याच्या नंतरचं काही आपल्याकडे प्लॅनिंग नसतं आणि कालांतराने ते वास्तू खराब होते. तसंच इकडे कलाभवन उभं केलेलं आहे. त्याची अवस्था जी आहे ती इतकी बिकट आहे, कारण मी जे मगाशी सांगितले होते की त्याच्या पुढचं आपण त्याचं काही न केल्यामुळे तिथे आम्ही रिहर्सल रूम करू शकतो. त्या ठिकाणी फोटोग्राफी, चित्रकला, निरनिराळ्या लोकांना टाकून पावडीला आहे 4 बाजल्याचं कलाभवन सुंदर. तर हे देखील माझं विजन आहे. आणखीन या ठिकाणी जसे आता 3 स्विमिंग टँक आहे की जिथे पोहायला लोकांना, कारण की वस्ती वाढते तशी लहानापासून थोरापर्यंतच्या व्यवस्था या निर्माण करायला पाहिजे. माझं हे देखील एक विजन आहे की जे मी फार आधीपासून त्याचा फॉलोअप करत होतो की हा जो MMR रिजन आहे या सगळ्या महापालिकांची आपापली व्यवस्था आहे, बसची स्वतंत्र परिवहन व्यवस्था आहे. तर का न म्हणून आम्ही या सगळं MMR रिजन एकत्र जोडून सेंट्रल ट्रान्सपोर्ट व्यवस्था निर्माण करावी की इथला माणूस पण त्याच बसने भाईंदरला जायला पाहिजे, ठाण्याचा माणूस डोंबिवलीला गेला पाहिजे, कल्याणवाला नवी मुंबई मार्गे इकडे आला, आणि ते शक्य आहे. एक प्राधिकरण निर्माण करून आत्ताचे जे कामगार त्या ठिकाणी काम करतात, असे पण तुम्ही कॉन्ट्रॅक्टर घेतोय आपण, त्यांना त्या ठिकाणी अकोमोडेट करून प्राधिकरण स्वतंत्र, तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट जो आहे हा MMR हा एकत्र असा डेव्हलप होतो. बरोबर. तर त्याला वाहतुकीच्या दृष्टीने पण त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर धरण हे तर प्रायोरिटी, पण ते आपल्याला मोठं धरण आता ताबडतोबीने न करता पहिले छोटे छोटे पाण्याचे स्रोत करण्याचे निर्माण केले की जे 4-5 वर्षामध्ये पूर्ण होईल. त्याच्याकरता आर्थिक तरतूद दिली जाईल आणि त्याच्यानंतर मोठ्या धरणाचं देखील करू, स्वतंत्र धरण प्रत्येक महापालिका. आणखीन सर्वात महत्वाचं की जे बऱ्याच वेळेला मध्ये मध्ये लोक विसरूनच जातात की एकाही महापालिकेला डम्पिंगची व्यवस्था नाही. एका बाजूला आम्ही स्वच्छतेचं अभियान चालवतो आणि ते अतिशय क्रांतिकारी आहे, मोदीजींनी सुरू केलेलं आहे. महात्मा गांधींनी त्याची निर्मिती केली, परंतु मोदीजींनी ती चळवळीमध्ये त्याचं रूपांतर केलं आणि त्याला दुजोरा द्यायचा असेल तर आम्हाला हा कचरा आम्ही कुठे टाकू नका आम्ही सांगतो,
पण कुठे टाका तेच दाखवायला लागेल. बरोबर. आणि त्याच्यामुळे जर त्या डम्पिंगच्या व्यवस्था निर्णया ठिकाणी झाल्या नाही, त्याच्यावर शास्त्रोक्त पद्धतीने उपाययोजना झाला नाही, तर पूर्ण शहरच स्वच्छतेचं म्हणजे तो कचरा आम्ही कुठे निघालायचा असा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळे त्याचं पण एक आम्हाला लॉंग टर्म प्लॅनिंग असं पाण्याचं आहे, स्वच्छतेचं प्लॅनिंग आहे, ते देखील आम्ही करण्याची गरज आहे. ग्राउंड जे आहे ते आत्तापासूनच आता काही उपलब्ध झाली आहेत आणि काही आपल्याला निर्माण करायला लागते. शेवटी असं आहे की माणूस म्हटला की या मुलांना खेळायला पाहिजे, त्याला मैदान उपलब्ध पाहिजे, त्याला गार्डन पाहिजे, त्या ठिकाणी कला प्रदर्शन करायला त्यांना जागा पाहिजे. आणि त्याच्याकरता ही मैदानं ही सुद्धा त्याचं प्रायव्हेटायझेशन न करता आमचा गरीबातला गरीब मुलगा देखील त्या ठिकाणी खेळायला जातात, गरीब घरातला मुलगा देखील त्या ठिकाणी त्याला पोहायला जातात. कारण या शहरामधल्या प्रत्येकाला काही न्याय मिळाला पाहिजे. आणि त्या दृष्टीने माझं जे विजन आहे की अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, वाहतूक, शिक्षण, आरोग्य हे सगळं असताना आरोग्याच्या दृष्टीने देखील नुसती आम्ही सेंटर उभी करून नाही होती, त्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या प्रकारची आरोग्य उपाययोजना देखील आम्ही दिली पाहिजे. आता मोदीजींनी मी जसं म्हटलं की मोदीजी आहे तसं मुक्तीने आयुष्यमान योजना 40 कोटी लोक आहेत 5 लाखाच्या विम्यामध्ये, पण खालती आम्ही ती व्यवस्था जर योग्य पद्धतीने उभी केली तर अशा निर्णया प्रकारे माणूस इथला हा माणसासारखा त्याला राहायला कसं मिळेल आणि तो या ठिकाणी समृद्ध कसा होईल, त्याला योग्य पद्धतीने सुरक्षा कशी राहील, त्याला सुविधा कशी चांगल्या पद्धतीची मिळेल आणि रेल्वे, मेट्रो आणि या सगळ्या वाहतुकीच्या व्यवस्थेच्या माध्यमातून त्याला सुखकर कशा पद्धतीने. शेवटी हे मला मान्य आहे की हा देश जो आहे तो 140 कोटीचा आहे, प्रत्येक शहर जे आहे ते गजबजलेलं आहे. मग त्या ठिकाणी फेरीवाले असतील, त्याला एक योग्य पद्धतीचं नियोजन आणि कठोर अनुशासन, आज आपल्या इथे जी गरज आहे ती कठोर अनुशासन करण्याची गरज आहे. तर ते सगळं बरोबर इम्प्लिमेंट होऊ शकतं आणि गरिबाचंही पोट भरू शकतो आणि सर्व सामान्य माणसाचं देखील जीवन जे आहे ते सुखकर. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधला. खूप खूप धन्यवाद.